ईस्ट. सर्वात छोटे तात्या सुवर्ण त्याच्यानंतर ताईचं आहे ना सुधा मावशीची पत्नी विनया विनायक घरत गृहिणी आहे. मोठी मुलगी प्रेरणा अभय राणा म्हणजे सर्वांची बॉबी B.Com आहे ती. अभय राणा त्यांचे मिस्टरांचं नाव आहे BA. अभय राणा गावे मोठू. मोठी मुलगी भक्ती अभय राणा MSc BA प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे. छोटी मुलगी आदिती अभय राणा MBA करते. दुसरी मुलगी सुवर्णा उमेश घरात अर्थात मीच B.Com आहे. LIC ऑफ इंडियामध्ये कार्यरत आहे. पप्पा होते त्याच्यानंतर आता मी त्यांची गाडी चालवत आहे. उमेश मोरेश्वर घरात प्रोडक्शन इंचार्ज नेता कॉर्ड्स इंडिया लिमिटेडमध्ये. प्रणव उमेश घरात MBA इन फायनान्स अँड अकाउंट्स. लोन फायनान्सर आहे रू लोनमध्ये. हाऊसिंग लोन, कार लोन, इंडस्ट्री लोन कोणत्याही प्रकारच्या कर्जासाठी उत्तम सर्वोत्तम पर्याय. 150 ते 200 पेक्षा जास्त बँकेची करा. लोन हवे असल्यास संपर्क साधावा. हे ऍडचे पैसे लागतील 1000 रुपये द्यायला लागतील. कॉपीराईट आहे पहिले 1000 रुपये द्यायला पंचावर चालू करतो. ऍड करायला चान्स मिळाला तर लगेच करून घ्यायचं असतं. तिसरी मुलगी आहे मानसी महेश राऊत म्हणजे पूर्वी शिवमीची रुपाली विनायक घरात. रुप्पा आपली आवडती सगळ्यांची रुप्पा. मिस्टरांचं नाव आहे जावई बापू महेश गजानन राऊत. मुलगी महेश गजानन राऊत 12वी कॉमर्स हाय वोल्ट इलेक्ट्रिक प्रायव्हेट लिमिटेडमध्ये कार्यरत आहे. मुलगी आहे इशिता महेश राऊत TY B.Com. आता सेमिस्टर 6 रिझल्ट लागलेला आहे. 9.35% मिळालेले आहे. गिव्ह अ बिग हँड बँकिंग अँड अकाउंट अँड फायनान्समध्ये. चौथा मुलगा आहे प्रसाद विनायक घरत आपल्या सर्वांचा लाडका. पप्पांची गाडी चालवत आहे. सगळ्यांना भेटणं, सगळ्यांशी संपर्क साधणं. B.Com तसेच डिप्लोमा इन कम्प्युटर अँड हार्डवेअर नेटवर्किंगमध्ये. स्वतःचा इन्शुरन्स बिझनेस LIC मेडिक्लेम सर्व प्रकारचे वाहन इन्शुरन्स. आणि मिसेस म्हणजे आमची जुईली प्रसाद घरत BA MA आहे. JPN फार्मा लिमिटेडमध्ये कार्यरत आहे. प्रसाद तिकडे बसलेला आहे त्याला मी निवेदन केलं होतं पण आता तिथेच त्याने हाय करावं सगळ्यांना. थँक्यू. ह्याच्यानंतरची फॅमिली पवन शांताराम घरात राजाबाबाचं. आणि ताई प्रणय ताईची फॅमिली बाकी आहे. सुधाताई आणि शांताराम दादा ह्यांची फॅमिली लवकरात लवकर मंचावर यायचं आहे. आपला कार्यक्रम बराच पुढे जायचं आहे. तर तत्पूर्वी आपण जर त्यांना मिळून उशीर होत असेल तर आपण काशीनाथ मामाची फॅमिली होती. काशीनाथ मामाची फॅमिली न्यायचं. हेमंत संतोष सुजाता सुमनका सगळ्यांनी लवकर यायचं आहे. अजय हे लवकर
मेंदू आहे का? अच्छा ही म्हणजे ह्या मामांची फॅमिलीचं वैशिष्ट्य असं आहे, गर्भदा मावशीनंतर सगळ्यात सेकंड हायेस्ट तर कोणाचं पॉप्युलेशन करायचं आहे. टोटल लोकसंख्या 81 सॉरी. हेमंत यांची इच्छा आहे की मंथन ह्याने स्टेज जवळ यायचं आहे, त्यांनी 2 शब्द या फॅमिलीबद्दल बोलावं अशी त्याची इच्छा आहे. मंथन जिथे पण असेल तिथे मंथनचा ताबा घ्यायचा आहे त्याची. तू रे मंथन असा आवाज असायला पाहिजे. तो मंथन, अरे तू मंथनला ओळखले का? पुढचा चेंडू बघायला आपण येत आहे. तो आणि पुढचा सिक्सर. तो बघा तत्पूर्वी तुम्ही फॅमिलीचं नावाला सुरुवात आहे. नमस्कार, मी स्वर्गीय काशीनाथ माधव भरत यांच्या परिवाराची तुम्हाला ओळख करून देते. त्यांचा पहिला मुलगा विश्वनाथ काशीनाथ भरत, त्यांच्या पत्नी उर्मिला विश्वनाथ भरत, त्यांची पहिली मुलगी प्रणिता शैलेश भरत, त्यांचे पती शैलेश शांताराम भरत, मी मुलगी बिंदिका रुपेश भरत, माझे पती रुपेश नामदेव भरत आणि माझा मुलगा वेद रुपेश भरत. द्वितीय मुलगी हार्दिका शैलेश भरत, तिचे पती सृजन अशोक भरत, तृतीय मुलगा निर्मित शैलेश भरत. नंतर विश्वनाथ बाबांची दुसरी मुलगी शिल्पा अजय राऊत, अजय मोरेश्वर राऊत, त्यांची मुलगी संगवी मोहित भरत, तिचे पती मोहित भरत, मुलगा यशविक मोहित भरत आणि मुलगा जागृत अजय राऊत. नंतर हेमंत विश्वनाथ भरत, हर्षा हेमंत भरत, रम्य हेमंत भरत, वर्ण हेमंत भरत. नंतर संतोष विश्वनाथ भरत, सृष्टी संतोष भरत, द्विती संतोष भरत, आरवी संतोष भरत. काशीनाथ बाबांचा दुसरा मुलगा रमेश काशीनाथ भरत, रमेश काशीनाथ भरत, त्यांच्या पत्नी रंजना रमेश भरत, तिसरी मुलगी सुमन काशीनाथ भरत, त्यांचे पती काशीनाथ बारकू भरत, मुलगा योगेश काशीनाथ भरत, पत्नी चैताली योगेश भरत, मुलगा ऋत्व योगेश भरत. ते काही कारणास्तव उपस्थित नाहीये. त्यांची पहिली मुलगी सुगीता नितीन भरत, त्यांचे पती नितीन भरत, मुलगी अक्षरा विनम्र भरत, विनम्र विनायक भरत, कृष्व विनम्र भरत, मुलगी पूर्वा नितीन भरत, दुसरी मुलगी तनुजा गणेश भरत, गणेश भरत, समीक्षा प्रितेश भरत, प्रितेश भरत, विधा प्रितेश भरत. नंतर पवना अतुल भरत. अरे अतुल भाई तू कसं काय इकडे? अच्छा आता ठीक आहे. अतुल भरत, जनक अतुल भरत, सिद्धी जनक भरत, धरम अतुल भरत,
त्याच्याबद्दल सांगतो. प्रणाली जितेंद्र राऊत, त्रिशा जितेंद्र राऊत, पार्थवी जितेंद्र राऊत. नंतर काशीनाथ बाबांचा चौथा मुलगा स्वर्गीय प्रमोद काशीनाथ घरत यांच्या पत्नी प्रिया प्रमोद घरत. मोठा मुलगा मितेश प्रमोद घरत, पत्नी मिताली मितेश घरत, मुलगा वेद मितेश घरत. दुसरा मुलगा मोहित प्रमोद घरत, चिनाली मोहित घरत, आद्या मोहित घरत. हे नावाला तुझं मागे ऐकलं. चौथा नंबर सुजाता मोहन घरत, यांचे पती मोहन परशुराम घरत. मोठा मुलगा सचिन मोहन घरत, पत्नी साक्षी सचिन घरत, मुलगी दुर्वा सचिन घरत. दुसरा मुलगा आशिष मोहन घरत, आस्था आशिष घरत, ध्याना आशिष घरत. त्यांची मुलगी अर्चना ललित घरत, ललित दामोदर घरत. त्यांचा मुलगा नील ललित घरत, शुभ ललित घरत. मोहन परशुराम घरत यांचा आज 75वा वाढदिवस आहे. आपण सर्वांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया. क्या बात आहे. आपण सगळ्यांनी गाणं म्हणूया. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे मोहन बाबा, हॅपी बर्थडे टू यू. अरे त्याच्यापेक्षा मोठी न्यूज आहे. यशोदा मावशीची 6 मुलांची आज बर्थडे. तर त्यांचा पण नाव घ्यायला पाहिजे ना. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे टू यू. एकदम जबरदस्त न्यूज आणखी फक्त थोड्या 38 लोक आहेत त्याच्यामध्ये. जोरदार टाळ्या होत जाऊ दे. मोठ्या घरामधला सगळ्यात मोठी फॅमिली. त्यामध्ये अजून प्रणय राहिला म्हणजे सुधा वंशी राहिला आणि पवन राहिला. आता ह्याच्यानंतरची फॅमिली आपली बाकी आहे. गुप्ते मामाची फॅमिली
तू पण एक घेऊ. ठीक आहे. हॅपी बर्थडे चॉकलेट. बारकुशीला हा गेला. बारकुशीचा पण वाढदिवस आहे. मंथन जिथे पण असेल त्याने स्टेजचा कामा घ्यायचा लवकर. मंथन आलेले आहे. चिंतामण फॅमिलीविषयी थोडक्यात फक्त एक परिचय करून देतो. चिंतामण फॅमिलीमध्ये माधव बाबा, परशा बाबा, कृपया सगळ्यांनी शांतता राखायची आहे. आणि शिंदे बाबा, कृपया सगळ्यांनी शांतता राखायची आहे. माधव बाबा, परशा बाबा, मोरू बाबा, हरी बाबा आणि शिंदे बाबा, 4 सख्खे भाऊ आणि एक चुलत भाऊ. जंगल तुपामध्ये जाऊन सागवानी लाकडाचा व्यापार करून त्यामधून मोठ्या घराची उभारणी केली. सरावली गावामध्ये पहिला भव्य राजवाडा म्हणजे मोठे घर. शेती, वाडी, गुरे ढोरे, व्यापार धंदा, कष्ट, मेहनत यामध्ये मोठे घर अग्रेसर. सुशिक्षित, उच्चशिक्षित, सुसंस्कृत आणि दीर्घायुष्य जीवन जगणारे मोठे घराचे कुटुंबीय. सामाजिक राजकीय क्षेत्रात पुढाकार आणि नेतृत्व घडवणारे मोठे घरचे कुटुंबीय. सर्व गुण आणि वैभव संपन्न, संतती संपत्तीने युक्त असा परिवार म्हणजे मोठे घर. घरात धाक म्हणजे आदरयुक्त भीती आणि मान सन्मान ह्या गोष्टी फक्त मोठ्या घरातच शिकवल्या जातात. आध्यात्मिकदृष्ट्या श्री हनुमान मंदिर स्थापना, श्री लक्ष्मीनाथ आणि संतोषी माची कायम प्रार्थना आणि नित्यपूजा भक्ती ह्याचा उगम मोठ्या घरातच झाला. 15 पैकी सध्या हयात असलेली नामदेव माधव घरात आणि रघुनाथ परशुराम घरात हे सध्या हयात आणि त्यांचं कार्य खूपच मोलाचं आहे. रेल्वे नोकरी आणि क्रिकेटमध्ये संचालक आहेत. जास्त बोलत नाही तर आपल्या वेळ भरपूर आहे. आणि रघु तात्या शैक्षणिकदृष्ट्या पूर्ण प्रचार करणारे म्हणजे त्यांनी ज्ञान दिलं. आणि माझ्या बाबतीत इंग्लिशचे पहिले शिक्षक म्हणजे रघु तात्या आणि त्यांनी माझा इंग्लिशचा पाया एवढा ठेवला की माझं इंग्लिशात कवर. त्यानंतर गंगाधर तात्या माझी ट्युशनची 30 वर्षामध्ये पहिली विद्यार्थिनी योजना गंगाधर घर. आणि 8वी मध्ये असताना फक्त गंगाधर तात्या म्हणाले की योजनाला 8वी शिकव आणि तो पहिला बीज लावलं गेलं आणि 30 वर्षामध्ये 3350 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं त्या पंचकृषीमध्ये. आणि असं शैक्षणिक ज्ञान केवळ गंगाधर तात्याच्या एका बी लावण्याने झालं. योजना ही माझी पहिली विद्यार्थिनी. त्यानंतर साई भक्तीमध्ये माझ्या 19 एक्झाम झाल्या शिर्डीचे साईबाबा. त्यामध्ये 19 वेळा रँक ऑल ओव्हर वर्ल्ड डिस्टिंक्शन मिळालं. 19 वेळा साई भक्ती पूर्ण आहे. आणि शेवटचं सांगायचं म्हणजे या साई भक्तीचं प्रतीक म्हणून माझ्या घराच्या बाजूने मला साई मूर्ती मंदिरामध्ये दिली. त्याच्यात पूजा चालू आहे. आणि शेवटचं एक सांगायचं आहे, माझ्याकडनं शेवटचा एक मरावेपणी कीर्ती रूपे उरावे म्हणून आत्मचरित्र साईबाबाने लिहून घेतलं. आज 60 वर्ष झाल्यानंतर 60 पानाचं आत्मचरित्र संकल्प केला होता. तो 2-3 महिन्यात पूर्ण झाला आणि आता ते प्रकाशन करायचं आहे. इथे आता वेळ नाही आहे. एक दिवस आपण प्रकाशन करू. 60 पानाची आपण माझं जागेत राहिलं आहे, आणलेलं पण आहे. त्याच्या 200 प्रती तयार आहेत. आपण प्रकाशन करूया. माझ्या जीवनात पहिल्या वर्षापासून 60 वर्षापर्यंत जे घडलं ते बांधलेलं आहे आणि माझ्या जीवनाची वाटचाल. आणि आता हेतू एकच, खूप काही घडलंय पण कोणाला सांगावं, पुस्तक रूपाने मरावे तरी कीर्ती रूपे मरावे. माझा पुढचा प्रवास मी तयार करून ठेवलाय. हरिओम. एक काव्य लिहिलेलं आहे. मला खूप आवड आहे काव्य.
सांगतो. चिंतामणी फॅमिलीतील 5 बांधव हेच मोठे घरचे खरे सक्रिय पांडव. चिंतामणी फॅमिलीतील 5 बांधव हेच मोठे घरचे खरे सक्रिय 5 पांडव. त्यांनी केला जंगल गुफामध्ये परिश्रमाचा तांडव आणि छोट्या घराचे झाले भव्य मोठे घराने मांडव. सांघिक भावनेने सरावलीमध्ये बनले वैभव संपन्न मोठे घर. हळूहळू कुटुंबीय नात्यामध्ये दरवळला आनंद प्रेम घरभर. भावंडाचे नामकरण केले ईश्वरी रूपाने घर घर. जवळजवळ 150 वर्षापासून सदस्य संख्या विस्तारली परघर. आता पाहिजे परघर. घरातील ज्ञानाने अनुभवाने शिक्षणाने झाले सुशिक्षित. आजीबाई होत्या हुशार बुद्धिवान जरी होत्या अल्पशिक्षित. कुटुंबियामध्ये रुजवली सुसंस्कृती जशी होती अपेक्षित. म्हणूनच कुटुंबियामध्ये मेहनतीसह भक्तिभाव आहे निश्चित. पांडुबाबा आणि भास्कर बाबांनी सरपंच पदाने गावाचे केले नेतृत्व. इतर कुटुंबियांनी सहकार्याने पार पाडले जबाबदारीचे कर्तृत्व. आजी आणि आईनी दिले सर्वांना प्रेमाचे मातृत्व. नातेवाईकांनी बहाल केले यथाशक्ती दातृत्व. किती सुंदर. शेतीवाडी व्यापार धंदा गुरे ढोरे नोकरीसाठी केले परिश्रम आणि म्हणूनच मोठे घर बनले सत्कृत्याचे आश्रम. पैशाच्या श्रीमंतीसह मनाच्या श्रीमंतीचा आहे अग्रक्रम. एकत्र कुटुंबाचा आदर्श म्हणून मनात नाही कुठे संभ्रम. इतकं सर्व असून सुद्धा नाही कुणाकडे गर्व अभिमान. म्हणूनच सर्वांना मिळतो प्रेमाने मान सन्मान. जरी परिवारातील वाढीव सदस्यामुळे विखुरले मारणार तरी देखील मोठे घरची अजून आहे आगळी वेगळी शान. हरि ह्याच्यानंतर आपण मनोगत व्यक्त करण्यासाठी विदुर बोलणार पहिल्यांदा देत आहोत. विदुर बोल मनोगत. कोई नहीं है ना. माझ्या जीवनाची वाटचाल आणि हे योगायोगाने माझ्या हृदयातून प्रकटलेले सर्व सत्य असं अनुभव आहे. प्रेमाचं आहे आणि सत्यकथा आहे. नक्की सर्वांना आदर्श ठरणार आहे. मी सर्वांची फॅमिली आणि हे माझ्या सद्गुरूकडे मुंबईला येऊन आलोय. त्यांनी ग्रीन सिग्नल दिलंय. तुम्ही याचं प्रकाशन करा आणि सर्वांना द्या. हा आदर्श घराघरामध्ये माझ्या सरावलीमध्ये माझ्या जे विद्यार्थी आहेत त्या प्रत्येकाच्या घरात हा मी इथे माझ्या पश्चात मी जिवंत असतो. थँक्यू. आपण आता ताईबद्दल थोडीशी माहिती देणार आहोत. ताईचं माहेरचं घर होतं लता सुधा मोरेश्वर घडत. लग्नानंतरचं नाव आहे बबिता बाळकृष्ण घडत.
मावशींचं म्हणजे मामांचं नाव होतं कैलासवासी बालकृष्ण कर्नाटक घरात. ताईची मोठी मुलगी हर्षला, ती आज आपल्यामध्ये नाही आहे. त्यांच्या मिस्टरांचं नाव आहे राजेंद्र घरात. मुलगी शर्वी आता मास्टर्स करते. मुलगा राम आता पुण्याची एक्झाम दिली. त्याच्यानंतर वैभव बाळकृष्ण घरात. त्याच्या पत्नीचं नाव होतं स्वीटीचं सुप्रिया वैभव घरात. कैलासवासी सुप्रिया वैभव घरात. त्यांना 2 मुलं होती. एक 2 मुलं आहेत, श्रेया आणि अर्णव. त्याच्यानंतर आहेत प्रणय कुमार बाळकृष्ण घरात. त्याच्या पत्नीचं नाव तेजल प्रणय घरात. मोठी मुलगी ईश्वरी प्रणय घरात आणि ईशानी प्रणय घरात. ईश्वरी आणि ईशानी ही त्याच्यामध्ये बारक्या बाबा माझ्या काकांमधून म्हणजे शांताराम मोरेश्वर घरत यांची माहिती. तुझा मोठा मुलगा आहे पवन शांताराम घरत. त्यानंतर मुलगी आहे वैशाली संतोष घरत. त्यानंतर आहे भाविका भालचंद्र घरत म्हणजे मोनाल. त्यानंतर कादंबरी रुकेश घरत. पवनला 3 बहिणी आहेत. पवनची मिसेस तेजल घरत, ती सर्कल म्हणून सफाळला काम करत आहे. त्यानंतर त्यांचा मुलगा जो आहे कक्ष घरत, तो आता 4th आहे. तसंच वैशाली संतोष घरतचा कल्पक घरत, हा मुलगा स्पेशल स्टीलमध्ये काम करत आहे. त्यानंतर आयुषी संतोष घरत, आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. त्यानंतर भाविका भालचंद्र घरत, आपलं प्रया भालचंद्र घरत कैलासवासी. त्यानंतर कादंबरी रुकेश घरत आणि त्यांचा मुलगा आहे श्रीश रुकेश घरत. तो आता इंजिनिअरिंग शिकत आहे. अशा प्रकारे आमच्या काकाच्या म्हणजे पवनच्या फॅमिलीचे माहिती आहे. आत्ता जवळजवळ सगळ्यांची ओळख झालेली आहे. कारण सगळ्यात महत्त्वाचा सोहळा होता आपला ओळखीचा, परिचयाचा, एकमेकाला समजून घेण्याचा, ओळख देण्याचा. तो आता सोहळा इथे पार पडलेला आहे. प्रत्येक सोहळा झाल्यानंतर मनोगत हे असतंच. कारण कशी कार्यक्रम म्हटला तर तो कार्यक्रम झाल्यानंतर त्याचं मनोगत कसं वाटलं, अभिप्राय आणि आभार हे 3 प्रकार राहिलेले आहेत. त्यातला आता आपण मनोगत घेऊया. माननीय पाटील यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करत आहे. स्वर्गीय चिंतामण केशव घरत परिवार, ठरावले मोठे घर, स्नेहसंमेलन आणि या स्नेहसंमेलनासाठी आपले मान्यवर नामदेव मामा आणि रघु मामा आणि सर्व आप्तेष्ट सगळ्यांचा माझा नमस्कार. खरं तर हा कार्यक्रम जो घडून आणला संतोष म्हणजे शशिकांत राऊत यांच्या कल्पनेतनं हा जो स्नेहसंमेलन झाला. त्यांनी मला वाटतं याच्या 4-5 वर्ष अगोदर सुद्धा ही रूपरेषा असलेली आणि ते योगायोगाने जुळून आलं नाही, परंतु आजचा दिवस योगायोगाने जुळून आला आणि सगळ्यांनी त्याला सहकार्य केलं आणि आज हा छान कार्यक्रम, आपल्या कौटुंबिक कार्यक्रम आपण आयोजित केले आहे. त्याचे उपस्थित असलेल्या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतोय. तत्पूर्वी 1 जून हा मला वाटतं मोठ्या संख्येने वाढदिवस या 1 जूनला असतात. ते खरे असतात का कुठे त्याबद्दल मी जाणार नाही, परंतु बहुतेक 1 जून मला वाटतं रवी भाऊ आणि त्यांच्या सगळ्या भावांचा वाढदिवस मला वाटतं आजच आहे. 6 जणांचा. म्हणजे बघा
असं सांगतात की पूर्वी शाळेत जेव्हा ॲडमिशन करायचं असतं तर कुठली तारीख नाही भेटली तर 1 जून ही तारीख टाकायची. असो त्यानिमित्ताने त्या कागदोपत्री जरी त्यांचा उल्लेख असला सगळे मोहन भाऊंचा सुद्धा वाढदिवस ज्यांच्या आज 1 जूनचा खरे खोटे वाढदिवस असतील त्यांना मी शुभेच्छा देतो. तर ह्या मोठे स्नेहसंमेलन आणि त्याच्यातला एक आत्तेभाव म्हणून मी त्याचा घटक आणि एक जुन्या आठवणीला उजाळा देणारा हा कार्यक्रम आणि त्याच्यातला एक मी घटक असलेला मला फार अभिमान आहे. एक ठराविक नामवंत घराणं आणि त्या घराण्यातनं आलेली माझी आई तशाच नामवंत घराण्यात म्हणजे आमचं मुकुंद पाटील घराणं या पालघरमधले नामवंत घराणं तिथे माझा जन्म झाला. म्हणजे दोन्ही घराणं मामाचं घर आणि माझं कुटुंब हे सुद्धा एक आपल्या समाजातले नावाजलेले असे दोन्ही मोठे घर असे हे मोठे घर आणि यामध्ये कुंभी समाजाला मी जन्माला आलो आणि या दोन्ही कुटुंबाचा मी सदस्य याचा मला फार अभिमान आहे. मामाचं घर सांगितलं मे महिन्याची सुट्टी असली तर आम्ही मामाकडे अगर क्रिकेटच्या मॅच असला तरी मामाकडे असल्या. आपलं आता जो ग्राउंड आहे अपुरा ग्राउंड होता मला वाटतं तिथे रस्ता नव्हता 5 खडके असे होते परंतु नामदेव बाबा आणि विजय मामा हे नेहमी आपल्या समाजाचे मॅच बघवायच्या आणि तिथे मॅच बघण्यासाठी तेव्हा लहान असताना मॅच बघत होतो आणि ते मॅच बघत असले का मध्ये एक इंटरव्ह्यू असायचा जेवणाचा कार्यक्रम असायचा मामा लोक आम्हाला घरी जेवणासाठी घेऊन जायचं. अशा प्रकारे आमचा आदरतिथ्य व्हायचा. मे महिन्यात सुद्धा आदरतिथ्य व्हायचा. मला आठवते की त्यावेळेचा ब्रेड हा जो प्रकार आहे तर माझ्या आयुष्यातला पहिला तर ब्रेड जेव्हा सकाळी उठल्यानंतर नीलम आम्ही जेव्हा घरी असतो आणि नाश्त्यासाठी स्लाईस नामदेव मामा कपाटामधून तो ब्रेड काढणार ब्रेडचा पॉकेट काढणार आणि त्याच्यामधून ते स्लाईस आम्हाला देणार. माझ्या आयुष्यातला ब्रेडचा जो प्रकार जो स्लाईस मी टेस्ट केला तो नामदेव मामाच्या हातून मी तो टेस्ट केलेला आहे असं. आणि सगळ्या धाकटे असल्यामुळे आणखी माया माझ्यावरती. मामाकडे आल्यानंतर तिथे एक दुसरा एक प्रकार होता. मला वाटतं पांडू मामा तेव्हा सरपंच असतील परंतु ते रवा एक यायचं शाळेत वाटायला आणि त्याच्या दोन्हीच्या कोण्या मामाकडे असायचा आणि तो मग आम्हाला ते सुद्धा खायला मिळायचं. मग ते एवढे मिळायचं कधी कधी ते खायला मला माहिती नाही असा तो त्याचा प्रकार होता. दुसरी एक गोष्ट मी सांगेन बकुरवाडी म्हणजे आंब्याचा सीझन असला का बापरे. सकाळी उठून जायचं मधल्या ह्याच्यात पाहायचं ते पडलेले हाके आंबे असं सांगायचं की ते लाल दिसले का त्याच्यात दगड माझ्या किंवा पडलेले असले तर ते खायचं. म्हणजे एकदम असं जसं नावाला जो सांगितलं मोठं घर आणि जे कलबत्त असायचं ते बघितलेलं आहे. दुसरा प्रकार दुधाचा प्रकार आम्ही बघितलेला आहे. मुसळ लावून दही लोणी काढतानाचा प्रकार तो सुद्धा मी बघितलेला आहे. त्याच्यात ती बघितलं तरी आपलं मला वाटतं चुनामाची हे होती गाणी त्याला गाणी सांगायचं तो प्रकार येत होता. म्हणजे काय त्यावेळेचं काय ते वैभव असेल आणि ह्या अशा याच्यातनं त्या घराचा मी घटक आहे हा खरंच अभिमानाने सांगायला लागेल. असो त्याच्यानंतर दुसरे समाजामध्ये मला वाटतं सगळ्यात मोठी जमीनदार म्हणजे जास्त मला वाटतं जमीन आपल्या मामाकडे होती असंच म्हणावं लागेल. खैरा फाटकाच्या इथे एक शाळा होती सेवाश्रम शाळा जी भरवलं जातं मला वाटतं ती शाळा सुद्धा मामाची स्वतःची होती. भाड्याने ती मला भाडं होते आता ती राहिली नाही. तर अशा प्रकारे परंतु आता थोडंसं आपण कुंभी असल्याचा खेळ मला व्यक्त करायला लागेल की आपण कुंभी असल्यानंतर आता सगळ्याकडे शेती कमी होत चालली. मामाकडची खानदानी शेती जवळजवळ मला वाटतं आटपत आहे जवळजवळ गेलेलीच आहे आता फार कमी झाली. कुठेतरी मनाला ते भेटत आजोबा पंजोबांनी जी ठेवलेली होती आपण ती घालून टाकली. आता आपल्याला फक्त दाखवतात ही मामाची शेती होती असं होतं एवढंच आपण दाखवू शकतो. असं त्याला काही कारणीभूत असतात त्याला. आणि ह्या अशा मोठ्या कुटुंबामध्ये आज सगळे एकत्र आले एक छान अनुभव या आठवणी याला उजाळा मिळाला आणि मन भरून आलं जेव्हा
स्वर्गीय जरी दाखवलं आणि खरंच मन भरून आलं. आपल्याकडे जे निघून गेले त्यांच्या आठवणी जाग्या झाल्या. तर असे हे मोठ्या कुटुंबाचं जेवढी वाहवा करणं जेवढी हे करणं तेवढं कमीच आहे. आईबद्दल सांगायचं तर मावशांचं प्रेम, आई जरी इथून निघाली तर सगळ्या मावशांना आधीच निघून जायच्या. आधी सगळ्या मावशा मग एकत्र यायचं. मी लहान असलं का मला तर बरोबर घेऊन यायचा. आणि त्यांच्या काय गोष्टी झाल्या त्या काळाच्या मग ते आले का एक एक आठवडा मामाकडे राहणार. आणि मी झोपलो तरी म्हणजे कधी कधी जागा असायची काय ह्यांच्या गोष्टी चालू सगळ्या माणसं एकत्र. आणि अशा प्रकारे अशा ह्या समजा आई वगैरे जरी आलं आणि मामाकडे जर आलं तरी मला वाटतं किती दिवस राहिलं तरी कुणी कंटाळा करणार नाही. त्यांची चांगली देखभाल सगळं व्यवस्थित व्हायचं. आणि हेच प्रेम आम्हाला आईला सुद्धा मिळालं, आम्हाला सुद्धा मिळालं, अद्याप मिळते. त्यांचा आशीर्वाद आम्हाला अद्याप मिळू द्या. दुसरं एक सांगेल आपलं मोठं घराच्या हिशोबाने तर सरपंच वगैरे झालं. आता शेवटी राजकारण थोडंसं राजकारणावर मला बोलायलाच लागेल. आज थोडीशी खंत वाटते. सरावली गाव आपलं मोठं गाव म्हणजे जवळजवळ अर्धा सरावली गाव आपल्या मामाच्या घराचं आज आणि तिथे आपलं वर्चस्व राहिलेलं नाही. आपल्या समाजाचं नाही राहिलं, आपल्या घराचं नाही राहिलं. कुठेतरी दुःख होतंय. नशीब की मला एक ते बरं वाटतं की एक ती ग्रामपंचायत बिल्डिंग तरी आपल्या एरियामध्ये आहे. नाही तर उद्याला ती सरावलीच्या नावाची ती बिल्डिंग सुद्धा मला वाटतं बाहेर कुठे गेली तर आपलं अस्तित्व मामाचं आणि आपल्या कुंडी समाजाचं अस्तित्व मला वाटतं राहणार नाही. मी सगळ्यांना सांगेन एकत्र या. आपल्या समाजाचं आणि आपल्या मोठ्या घराचं एक अस्तित्व कुठेतरी परत एकदा नवा रूपाला आणा. आणि ते तुम्ही आणतील असे मी तुमच्याकडून आशा करतो. मी मुलगी राजकारणात बोलायला लागलं कारण राजकारणाचं पिंड असल्यामुळे मला त्याच्यात बोलायलाच लागते. असं कुठले वेगळे दावे काही असतील तर ते मिटवा. सगळ्या बघा शेवटी कोणीतरी ते बोललं जे आहे ते इथे ठेवून जायचं आहे. आलो काय घेऊन आलो नाही काय घेऊन जाणार नाही. फक्त द्यायचे ते प्रेम, राहणार त्या आठवणी यात आपल्याला सगळ्यांना घ्यायचे आहेत. आणि एकमेकांवर प्रेम करत राहा. पैसा आज आहे उद्या नाही. या परिस्थितीत कोणी पण तसं आहे. एकमेका भाऊ बहीण नातं होतं आहे. हे आपल्याला टिकवायचं आहे. आपण ते टिकवू. थोडंसं यंग जनरेशनला सांगेल कारण ती यंग जनरेशन आता कसं त्यांचं लिमिट आता एवढं झालं शिक्षण आणि याच्यामध्ये ते सुद्धा ते लहान झाला 3-4 वर्षाचा झालं ते शाळा चालू करतात. हा वर्ग तो वर्ग चालला आणि मग ते त्यांच्यात गुंतले जातात. आणि त्यांचा मग नातेवाईकांशी संबंध थोडासा दूर होतोय. मग त्यांची दुनिया किती होते फक्त त्यांचं प्रेम सर्कल मोबाईलमध्ये होतात आणि त्याच्यात गुंततात आणि तेवढाच तो राहतो. तर त्यांना आपण आपल्या नातेवाईकाकडे गेलो एकमेक जाणं घेणं झालं तरच त्या होत होती. आज असे मला तरी अशा काही म्हणजे आठवण करायला लागल्या. मी एवढा मोठा काही कशा बहिणी भाऊ जे आहेत मुलं थोडंसे कुठेतरी परिचय द्यायचे परंतु मुली आठवायला लागायचे नक्की कोण आहे. म्हणजे एवढं आपण लांब झालेलो आहे हे कुठेतरी जवळ यायला एक कारणीभूत आहे. मी संतोष शेषक यांना धन्यवाद देईल. या सगळ्यांना तुम्ही एकत्र आणलं. आणि दुसरं सांगेल की विनय मामा आणि नामदेव मामांनी जो क्रिकेटचा वेळ लावला त्यांचं ते क्रिकेट प्रेम मी बघितलं आणि त्याच्यातनं काय असेल त्याच्यातनं मी सुद्धा त्या क्रिकेटमध्ये घुसलो गेलो. आणि एक चांगला आमच्या फायर क्रिकेटचा एक मी सदस्य होऊन चांगला फायर क्रिकेटचं नाव ग्रुपाला मी त्या क्रिकेट मी म्हणजे मामाकडून तो भोग घेतला असं म्हणायला काही हरकत नाही. असो सगळ्यांनी वेगवेगळे काय असतील ते बाजूला ठेवा. आज एकच निश्चय करून जा आम्ही सगळे नातेवाईक आहेत. आम्ही कोणाचे भाऊ बहीण आत्या काय जे आहे ते नातं करा आणि एकत्र घेऊन तुम्ही गेला तर आजच्या ह्या संमेलनात काहीतरी तुम्ही घेतलं असं मी म्हणेल आणि ते तुम्ही घेऊन जातील असं मी म्हणेल. एवढेच बोलून इथे थांबतो. काय कमी जास्त काय बोललो असेल तर माफ करा. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. मी कुंडी जय गुरु. धन्यवाद. नक्कीच निघून भाऊंनी सांगितलेलं आपण लक्षात ठेवलं पाहिजे. कारण प्रेमाने आपण जग जिंकू शकतो. द्वेष करू नका कोणाचाही. प्रेमाने जग जिंकू शकतो हे लक्षात ठेवा आणि प्रेमाने सगळ्यांना जिंकण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
ठीक आहे. ह्याच्यानंतर तो मनोगत व्यक्त करतो मंथन. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ आणि सबंध मोठेकर कुटुंबीय, माझ्या मनात उत्सुकता बरीच होती या कार्यक्रमाविषयी की हा कार्यक्रम कशा प्रकारचा असेल. व्हॉट्सअप ग्रुपवरती आमंत्रण आलं. संतोष मामा म्हणजे या व्यक्तींबद्दल बोलायचं म्हणजे शब्द अपुरे पडतात. मागे सुद्धा अक्कलपट येते असाच कार्यक्रम, एक छोटेखानी कार्यक्रम झाला होता, त्याचा देखील मी भाग झालो होतो. आणि आज हा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम पाहायला मिळाला. आणि मोठेकर कुटुंब हे समाजातलं किती मोठं कुटुंब आहे आणि त्या कुटुंबाचा मी सदस्य आहे ह्याचा मला आज प्रत्यय आला. 31 कुटुंब, 806 सदस्य आणि त्याचा मी एक भाग, आणि त्यामध्ये सहभागी होण्याची संधी आज मला झाली. पुन्हा एकदा मी खूप खूप धन्यवाद देते. मला 2 शब्द व्यक्त करण्याची दिली संतोष मामांना आणि मोठेकरांना. खूप खूप धन्यवाद आणि आभार. मी एक थोडंसं परत वेळ घेतो. मी एक बोलायचं राहून गेलं. आपण हा जो कार्यक्रम आखला आणि या वेळेला सगळ्यांनी मदत केली, सगळ्यांना मी धन्यवाद देईन. जर एवढा 820 लोकांचा म्हणजे आपली मला वाटतं एवढे मोठे कुटुंब आहे, या कुटुंबात कधी काही अडचण किंवा काय तुम्ही शिक्षणासाठी किंवा याच्यापासून जर वंचित राहू शकतो तर एक आपण असा एक फंड तयार करू शकतो असं मला स्वतःला वाटतंय. त्याच्यावर आपण सरपंच आणि सगळ्यांना घेऊन आपण नंतर विचार करू की एक शिक्षणासाठी, एक आरोग्यासाठी किंवा इतर अडीअडचणीच्या वेळेला जर वार्षिक फी आपण जे सक्षम आहे त्यांनी जर असं एक वर्षाचं एक नॉमिनल आपण काहीतरी जमा केली तर मला वाटतं फार मोठा फंड आपण जमा करू शकतो. आणि आपल्या ह्या कुटुंबामध्ये तुम्हाला काही अडचण आली तर त्यासाठी आपण मला वाटतं तो फंड वापरू शकतात असं मला वाटतंय. आपण नंतर हे करू आणि हा विचार करावा असं मला वाटतं. ह्याच्या पुढे मनोगत व्यक्त करत सरावली येथील भरत परिवारातील सर्व ज्येष्ठ नागरिक, उपस्थित मान्यवर, युवा पिढी, बाळगोपाळ मंडळी तसेच सर्व बंधू भगिनींनो, माझा आपल्या सर्वांना सस्नेह नमस्कार. आज सर्व आजोळच्या सगळेसोबींना एकत्र पाहून आनंदाचे डोळे आनंद तरंग अशी मनाची अवस्था झाली आहे. भरत परिवाराचा डेरेदार वटवृक्ष पाना फुलांनी बहरलेला आहे. मोठ्या घराचा वेळी मोठा गगनावर पोहोचला. संतोष व मामाकडे इतर आप्तेष्ट यांनी एकत्रित येऊन हे स्नेहसंमेलन घडवण्याचा हा जो उपक्रम राबवला तो अतिशय स्तुत्य आणि अभिनंदनीय आहे. सर्व नातेवाईकांना एकत्रित आणून हे नातेसंबंध वृद्धिंगत होण्यासाठी ह्या स्नेहसंमेलनाचे आयोजन केले आहे. भरत परिवारातील मंडळींना कौटुंबिक सुसंवाद साधण्यासाठी आपण आज एकत्र आलो. असा संवाद साधण्यामुळे कौटुंबिक प्रेम, माया, जिव्हाळा, आस्था, आपुलकी अधिकाधिक वाढत जाईल आणि प्रत्येकाला प्रेरणादायक ऊर्जा मिळेल. आठवण म्हणजे काय होईल? आठवणींना उजाळा देणे म्हणजे आठवण एक साठवण असते आणि आठवण म्हणजे पाण्याचा ओलावा की अमृताचा गोडवा, अश्रूंच्या धारा की जोडणारा वारा, पावसाच्या थंड गारा की आसमंत सारा. आठवण असते जगण्याचा आसरा. आजच्या या सुपरफास्ट शैलीमध्ये सगळी माणसं, सगळी नाती ही थोडीशी सैल होत चाललेली आहे, दुरावताना दिसत आहे, अंतर पडताना दिसत आहे. परंतु ही पिढी आपण आज पाहतो की मोबाईल, इंटरनेट, इंस्टाग्राम, फेसबुक, चॅटिंग करताना, एकमेकांना मेसेज पाठवताना अशा पद्धतीने संपर्क साधताना आपण पाहतो. परंतु आज ह्या प्रकारच्या वातावरणामध्ये सुद्धा आपण भरत परिवार एकत्र येऊन हा मोठा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजन करून प्रत्यक्ष संवाद साधून छानपैकी हा छोटेखानी कार्यक्रम ह्याला म्हणता येणार नाही. फार सकाळी 9 वाजल्यापासून ते अजूनही कार्यक्रम बाकी आहे आणि अतिशय शांतपणे सगळीजणी या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आस्वाद घेत आहे.
हे सगळ्यांच्या दृष्टीने आपल्या सगळ्या म्हणजे ह्या कार्यक्रमाला ज्यांनी फार मोठे श्रम आणि योगदान दिलं आहे त्याचं फार मोठं कौतुक आहे. आता आठवणी म्हणजे एक प्रकारे बालपणाच्या गोष्टींना उजाळा देणारी. जसं धुकं पसरत जावं आठवणी मनात दाखवून आल्या आहेत. आज आठवणीच्या हिंदोळावर झुलताना गतकाळाच्या आठवणींचा गुच्छ चित्रपटाप्रमाणे समोरासमोर सरकू लागलाय. रम्य ते बालपण सरावली ते मोठे घर म्हणजे आमच्या मामाचे घर नावाप्रमाणे आकाराने नात्याने सर्वांच्याने मोठेच होते. हे मामाचे घर प्रशस्त जुन्या पारंपरिक पद्धतीचं आहे. आपण कालच त्या ठिकाणी दिंडी काढली आणि मोठ्या घराला पुन्हा आठवणीमध्ये आपण सगळेजण बालपणापासून सगळ्या आपल्या नातेवाईकांना भेटलो आणि मंदिर जे आहे हनुमान मंदिर तिथपर्यंत जाऊन पोचलो आणि त्या ठिकाणी सगळ्या आपले जे आजोबा आहेत त्या आजोबांचे आशीर्वाद आपल्या पाठी आहे. त्यामुळे ह्या कार्यक्रमाला एक वेगळ्याच प्रकारचा आनंद आपल्याला सगळ्यांना भरभरून मिळालेला आहे. तो आपण कालच्या कार्यक्रमातून पाहिला तसं आजही आपण त्या कार्यक्रमाचा आपण आस्वाद घेतो. किती क्षणाचं आपलं प्रत्येकाचं आयुष्य असतं. आज असतं तर उद्या नसतं म्हणून ते हसत हसत जगायचं असतं. आठवणी जपायच्या असतात आणि हळूहळू जीवनाचं गणित सोडवायचं असतं. माणसाचं आयुष्य खूप सुंदर आहे. आयुष्य म्हणजे तर काय अखेरीस असतं तर आयुष्य ही काही क्षणांची साखळी असते. ह्या क्षणांचा प्रवास आणि प्रवाह किती गतिमान आणि विलक्षण आहे नाही का. जीवनाच्या आठवणींना प्रवास हा खरंच माणसाला अतिशय समृद्ध करणार आहे. मी स्वतःला भाग्यवान समजते कारण अशा खानदानी प्रतिष्ठित घरत परिवाराशी जोडली गेलेली. माणसाच्या जीवनात पैसा येतो आणि जातो पण त्याहीपेक्षा लाख मोलाची माणसाची नाती जोडली पाहिजे आणि नातेसंबंध टिकवले पाहिजे. नातेवाईकाचे प्रेम मिळवले पाहिजे आणि आपण ते सध्या करत आहोत. आणि आपली जी नातेसंबंधातली शक्ती आहे ती खऱ्या अर्थी आपल्याला समृद्ध करत आहे. आणि नात्यांचे ऐश्वर हीच खरी आपली संस्कृती आहे. आणि ही संस्कृती जतन करणं हे आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे असं मला वाटतं. आम्ही लहान असताना मामाकडे दर मे महिन्यात आणि दिवाळीच्या सुट्टीमध्ये कायम येत असायचो आणि सांगण्यासारख्या आठवणी इतक्या आहेत की ते मला 5-10 मिनिटांमध्ये मी बोलू शकणार नाही किंवा सांगू शकणार नाही. वेळ कमी आहे त्यामुळे मी थोडंसं आवर्त घेणार आहे. माझ्याकडे भरपूर आठवणींचं सगळं आहे पण मी थोडक्यात आता तुम्हाला शेवटच्या काही गोष्टी सांगते की आज आम्ही कितीही मोठे झालो तरी आजोळच्या सर्व मंडळींना विसरू शकत नाही कारण त्यांची कुटुंबातील प्रत्येकाला भावनिक आणि मानसिक आधार देऊन प्रत्येकाच्या जडणघडणीत त्यांचा लाख मोलाचा वाटा आहे. आज मागे वळून पाहताना त्या सर्व वडीलधारी मंडळीचे मोठेपण अधिकच मनात भावते. या सर्वांचे प्रेम माया वात्सल्य म्हणजे कधीही रीती न होणारी बॅग आहे. असा हा आयुष्याचा सुखद प्रवास आभारासारखी माया करणारी माणसं मामाकडची मंडळी काळाच्या ओघात अंतर्धान पावली आहे. आता अशी माणसे मला कुठे भेटणार न भूतो न भविष्यती. सारावलीच्या मामाचे घर म्हणजे सदैव गोकुळ उतरलेलं गजबजलेलं घर होतं. आजचा दिवस कालपटावर वेगळा ठसा उमटवणार आहे. आजचे हे स्नेहसंमेलन म्हणजे अविस्मरणीय क्षण आहे. गेले ते दिन गेले या जगण्यावर या जन्मावर शतदा प्रेम करावे. भरत परिवाराच्या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने मला आपण 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद. आठवणी मला वाटते आपल्याला त्याच्यासाठी वेळा पण कमी पडेल. थँक्यू. आता याच्यानंतर आपण अभिप्राय घेणार आहोत. तर अभिप्रायासाठी मनोगत जर कुणाची ओळख करण्याची राहून गेलं असेल तर आम्हाला सांगावं कारण काही चुकावण्याची शक्यता आहे. तुमच्या सगळ्यांचं आजचा दिवस काय आपलं सगळं
त्याच्यानंतर आपण अभिप्राय व्यक्त करण्यासाठी मनोजता शिक्षिका चित्रीद्वारे उलगडला गेला. मोठेकर परिवारातील दिवंगत व्यक्तींचे पुण्यस्मरण बघताना सगळ्यांचेच डोळे आपले पाणावले आणि ज्येष्ठ व्यक्ती ह्या परिवारातल्या ज्येष्ठ व्यक्तींचा सन्मान मायेची शाल पांघरून केला गेला. ते खूपच अतिशय मनाला आनंद देणारं होतं. त्यानंतर या संमेलनाचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे प्रत्येक कुटुंबाचा परिचय, सर्वांची ओळख आणि प्रत्येक कुटुंब मला आठवत आहे 200च्या वर कुटुंबाचा परिचय आणि खूपच म्हणजे बघण्यासारखं होतं ते. इतकं 106 व्यक्तींचं एक कुटुंब पूर्ण असं म्हणजे खरं वाटणार नाही आता जर कोणाला सांगितलं तर, पण खूप छान वाटलं सगळं बघायला. आणि हा परिचय होत असताना पारंब्य हे ह्या घरात परिवाराचं जे वंशवे त्याच्यात शब्दबद्ध केलेली आहे. त्याचं प्रकाशनही झालं रघु मामा आणि नामदेव मामांच्या हस्ते आणि एकूणच कार्यक्रम केला अगदी उत्साहात पार पडला. असेच कार्यक्रम ह्या दर 5 वर्षांनी तरी होत राहावा, म्हणजे असेच सर्व नेहमी भेटत राहू आपण. आणि ह्या घरात परिवाराचा मी म्हणजे सदस्य असल्याचा मला खरंच खूप अभिमान वाटला. सर्व ऑर्गनायझर्सचे खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद. सर्वांना माझ्या शुभेच्छा. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद वहिनीचे. कारण संतोष भाऊच्या कल्पनेच्या मागे वहिनीची कल्पना आहे. वहिनी नेहमी सांगत असे की संतोष भाऊ सगळ्यांचं गेट टुगेदर करा, म्हणून मी त्यांचे खरंच खूप खूप आभार मानते. थँक्यू. आता आपला हा कार्यक्रम संपलेला आहे आणि त्याच्यानंतर आपले सगळे सांस्कृतिक कार्यक्रम आहे आणि आभार प्रदर्शन करण्यासाठी मनोजला व्यासपीठावर बोलवतो. आलेलो आहे.
आभार मानायचे राहून गेले असतील तर त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. नागेश भाऊचं म्हणजे लग्नकार्य असो किंवा इतर कोणताही कार्य असतो मटणाची जबाबदारी नागेश भाऊकडे असते आणि ती त्यांनी यशस्वीरित्या पार पाडलेली आहे. त्याचे सुद्धा मनस्वी आभार मानतो. जर कोणाचे आभार मानायचे राहून गेले असतील तर मी पुनश्च आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू. आपला पहिल्या सत्राचा कार्यक्रम संपलेला आहे. त्याच्यानंतर आपण सांस्कृतिक कार्यक्रम आहे, चहा प्यार आहे, रात्रीचे जेवण पण रेडी आहे, एक सोलो डान्स आहे. तर मी चहा आहे चालू. त्यांना मी नमस्कार करते. जेवढे माझ्या किंवा माझ्या सगळे मोठे जेवढे असतील तेवढ्यांना माझा नमस्कार. आणि आज या एवढा मोठा सोहळा अगदी व्यवस्थित पार पडला त्यांचे मी आभार मानते. कारण ह्या एवढ्या मोठ्या सोहळ्यामध्ये आम्हाला यायला मिळालं हे आमचं मोठं भाग्य समजतो आम्ही. कारण ह्या कुटुंबाचं म्हणजे चिंतामण केशव हे कुटुंब आहे हे आम्हाला नाव सुद्धा माहीत नव्हतं. आज हे नाव माहीत पडलं आणि ह्या कुटुंबाचा भाग आम्ही शांती म्हणजे आमची सासूबाई त्यांच्यामुळेच आज आम्ही इकडे उभी राहू शकले आणि त्यांच्यामुळेच मी आज ह्या कुटुंबाचा भाग बनले आणि म्हणून